नमस्कार. आज आपण बघणार आहोत व्हेज मंचुरियन. अगदी सोपं आहे बनवायला, घरच्या घरी होते, शिवाय चवीलाही खूप छान लागते आणि बाहेरच्यापेक्षा हायजेनिक असते. चला सुरुवात करूया. इथे एक मध्यम आकाराची पत्ताकोबी बारीक किसून घेतली आहे. वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर हे 3 वाटी भरते. त्यानंतर याच्यातलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि जी राहिलेली पत्ताकोबी आहे त्याच्याच मॉइश्चरमध्ये आपल्याला ही भिजवून घ्यायची. इथे यामध्ये 1 कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, मीठ 1 चमचा पोहे खायच्या चमच्याने आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरी हरकत नाही, त्याने रंग खूप सुंदर येतो. 1 टीस्पून काळी मिरी पावडर. इथे मी 1.5 टीस्पून काळी मिरी पावडर घेतली आहे. त्यानंतर 1 चमचा लसूण अद्रक पेस्ट. तुम्हाला नसेल टाकायची तर नका टाकू. व्यवस्थित याला मिक्स करून याची कणिक मळून घ्यायची आहे. तुम्हाला कुठेही असं वाटलं की हे कोरडं झालं आहे तर तुम्ही याला थोडा पाण्याचा शिपका घेऊन व्यवस्थित कणिक मळून घ्या. इथे मी एकदा थोडंसं पाणी वापरलं होतं, 1 ते 2 चमचे, आणि व्यवस्थित याला मळून घेतलं आहे. आता याचे आपण गोळे तयार करून घेऊयात. आवडीने तुम्ही कमी जास्त लहान मोठे कसेही गोळे तयार करू शकता किंवा डायरेक्ट हाताने सोडले भज्यासारखे तरी चालते. एका बाजूला तेल गरम करून घेतलं होतं. यामध्ये आता हे संपूर्ण मंचुरियन्सचे बॉल टाकून घेतले आहेत. कढई मोठी आहे त्यामुळे 1 मिनटं याला अजिबात हलवायचं नाही आणि मीडियम फ्लेमवरती याला असंच होऊ द्यायचं. बॉल थोडेसे वरती यायला लागले की याला थोडंसं फिरवून घ्यायचं आणि तुम्हाला हवं त्या रंगावर याला तळू शकतात. इथे व्यवस्थित असे तळून झाले आहेत. तुम्ही याला 1 आठवडाभर फ्रीजमध्ये सुद्धा असं ठेवू शकता आणि नंतर जेव्हा गरज पडली तर तेल गरम करायचं आणि 20 ते 30 सेकंद तुम्ही परत याला गरम करू शकता. मंचुरियन सॉस तयार करायला घेऊयात. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. आपल्याला फ्लेम आता इथे हायच ठेवायची आहे. इथली पुढची प्रोसेस सगळी पटकन झाली पाहिजे. बाजूला 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि त्याच्यात पाणी घेऊन त्याचा घोळ तयार करून घ्यायचा. तेल गरम झालं की 1 हिरवी मिरची बारीक कापून त्यात टाकली. 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत बारीक कापून आणि त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि यामध्ये नंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे. कुठेही तुम्हाला असं वाटलं की लसूण अद्रकची पेस्ट पॅनला चिपकत आहे तर तुम्ही 1 ते 2 चमचे पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर 1 ढोबळी मिरची घेतली आहे, तिला 1 ते 2 मिनटं परतवून घेतलं आणि 1 मध्यम आकाराचा कांदा उभा कापून तो सुद्धा यामध्ये 2 मिनटं व्यवस्थित परतवून घेतला. तुम्ही फ्लेम मीडियमसुद्धा करू शकता, लोसुद्धा करू शकता. 1 चमचा शेजवान सॉस घेतला आहे, अगदी ऑप्शनल आहेत. 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 2 ते 3 चमचे सोया सॉस घेतला आहे. आपल्याकडे ग्रीन चिली सॉस असेल तो सुद्धा तुम्ही 1 ते 2 चमचे टाकू शकतात. नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये 1 चमचा विनेगर टाकला आहे. अगदी ऑप्शनल आहे. तसंही या सॉसमध्ये थोडासा विनेगर असतोच, त्यामुळे नाही टाकला तरीही चालतो. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मघाशी केलेली कॉर्नफ्लोअरची जी स्लरी आहे, जो घोळ आहे, तो यामध्ये टाकायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्हाला जास्त घट्ट ग्रेव्ही नको असेल आणि ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये जास्त पाणी टाकू शकता. त्यानंतर आधीच मीठ टाकलं आहे, पण इथे 1 चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांच्या आवडीनुसार, तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. यामध्ये मंचुरियन बॉल टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं 1 मिनटासाठी आणि हाय फ्लेमवर मिक्स करा, म्हणजे जी स्मोकी फ्लेम असते बाहेरच्यासारखी ती याला भेटून जाईल. तयार आहेत आपले मंचुरियन. वरून कांद्याची पाट टाकली आहे. तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकतात. सर्व करूयात आणि वरून अजून थोडीशी कांद्याची पात, पत्ताकोबीचे बारीक कापसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.